एसएससी जीडी भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसएससी जीडी भरतीची आन्सर की 4 मार्चला आलेली आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं 4 मार्च 5 मार्च 6 मार्च 7 मार्चच्या अंदर एसएससी जीडीची आन्सर की येणार आहे म्हणून। आणि एसएससी जीडीची आन्सर की आलेली आणि सर्वांनी जे आपापले आन्सर की या ठिकाणी चेक केलेले आहे आणि या आन्सर की आपण चेक केल्यानंतर तेव्हा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहित पडलं की आपल्याला या ठिकाणी किती मार्क पडले। कारण की अगोदर मुलांना असं वाटायचं की मला बम मार्क या ठिकाणी पडले जवळपास 120 130 प्लस मार्क मला या ठिकाणी असे मुलं अंदाजात त्या ठिकाणी लावत होते। पण कालपासून भरपूर मुलांचे मला वारंवार एकच कमेंट होती की सर आम्हाला कमी मार्क या ठिकाणी पडलेले, आम्ही आन्सर की मध्ये आमचे मार्क चेक केलेले आहे। तर कटऑफ यावर्षी किती जाणार आहे, फिजिकलचा कटऑफ किती जाणार आहे यावर एक व्हिडिओ बनवा असे भरपूर मुलांचे कमेंट होते। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मेन तुम्हाला फिजिकलचा कटऑफ किती जाणार आहे याबद्दल माहिती सांगणार आहे। एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन आणि एक सर्व्हिसमॅन महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांचा कटऑफ किती जाणार आहे कॅटेगरीनुसार फिजिकल याबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आणि आता जो हा व्हिडिओ होणार आहे हा अभ्यास पूर्ण हा व्हिडिओ होणार आहे, अभ्यास करूनच जे विद्यार्थी मित्रांनो हा पण आजचा व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहे। तर फिजिकल साठी किती मार्क या ठिकाणी बोलवले जाणार आहे, तुम्हाला कमी जरी मार्क असेल तर तुम्हाला खचून जायचं नाही। तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, ठीक आहे। तर मी सुद्धा माझीवाली एसएससी जीडीची आन्सर की या ठिकाणी चेक केली आणि जवळपास 100च्या आसपास मला मार्क या ठिकाणी पडणार आहे, ठीक आहे। आता तुम्हाला जे एसएससी जीडीची तुम्ही आन्सर की पाहिली तर तुम्हाला या ठिकाणी किती मार्क पडले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा एक अंदाज या ठिकाणी लागणार आहे की मुलांना या ठिकाणी किती मार्क या ठिकाणी आहे। 120 वाले किती मुलं आहे, 130 वाले किती मुलं आहे, 110 वाले किती आहे, 100 वाले किती आहे, 90 वाले किती आहे, 80 वाले किती आहे, 70 वाले किती आहे, 60 वाले किती आहे। तर पहा एसएससी जीडीचा जे विद्यार्थी मित्रांनो ह्या वर्षी काही ना काही थोडं ना थोडं जे या ठिकाणी पेपर हार्ड होता, एक लक्षात ठेवा। मागच्या भरतीपेक्षा जर आपण पाहिलं तर मागच्या वर्षीपेक्षा जे या वर्षी जे पेपर हार्ड होता थोडाफार, ठीक आहे। तर काही त्यामध्ये प्रश्न या हार्ड प्रश्न त्या ठिकाणी होते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। जनरल नॉलेजचे म्हणा, गणिताचे म्हणा, ठीक आहे। तर पेपर जे विद्यार्थी मित्रांनो हा हार्ड होता, तर याचा जो परिणाम आपल्याला पाहायला भेटणार आहे तर हा कटऑफ या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, ठीक आहे। तर आता एसएससी जीडी भरतीचा जो रिझल्ट आहे तर हा रिझल्ट लागायला थोडासा टाइम आहे, 1 ते 2 महिन्याच्या अंदर तुमचा रिझल्ट या ठिकाणी लागून जाणार आहे एसएससी जीडी भरतीचा, ठीक आहे। तर आता एसएससी जीडी भरतीमध्ये जेव्हा फिजिकल साठी आपल्याला किती मार्क असले पाहिजे जेणेकरून आपल्याला बोलावलं जाणार आहे। आणि तुम्हाला जर समजा विद्यार्थी मित्रांनो 60 मार्क जरी असेल तर तुम्हाला खचून जायचं नाही, तुम्हाला जरी 60 मार्क जरी पडत असेल, ठीक आहे, तर नक्की तुमचे नॉर्मलायझेशन मध्ये 20 मार्क त्या ठिकाणी वाढू शकते, 15 ते 20 मार्क त्या ठिकाणी वाढू शकते, जेणेकरून तुम्हाला फिजिकल साठी बोलावला या ठिकाणी जाऊ शकते। तर ज्या विद्यार्थ्यांना 60 मार्क आहे 70 मार्क आहे तर तुम्हाला जे आशा या ठिकाणी सोडायची नाही, तर फिजिकलची तयारी तुम्हाला चालू ठेवायची, ठीक आहे। तर फिजिकलची तयारी तुम्ही या ठिकाणी आतापासून चालू ठेवा, फिजिकलची तयारी बंद या ठिकाणी करू नका, ठीक आहे। कारण की फिजिकल सुद्धा तुमच्या लवकर या ठिकाणी होणार आहे, ठीक आहे। तर मी तुम्हाला कटऑफ किती जाणार आहे यावर्षी फिजिकलचा याबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगून देतो। तर मी तुम्हाला महिला उमेदवारांचा या ठिकाणी कटऑफ सांगून देतो की महिला उमेदवारांचा एसएससी जीडीचा फिजिकलचा कटऑफ किती जाणार आहे। तर पहा महिला उमेदवारांचा जो कटऑफ जाणार आहे 160 पैकी फिजिकलचा, हा फिजिकलचा कटऑफ सांगत आहे मी, फायनल कटऑफ नाही सांगत आहे, ठीक आहे। तर फिजिकलचा जो कटऑफ जाणार आहे 160 पैकी तुम्हाला जर या ठिकाणी ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या महिला उमेदवार असेल 160 पैकी 80 ते 81च्या दरम्यान तुम्हाला मार्क असेल तर तुम्हाला या ठिकाणी फिजिकल मध्ये बोलावलं जाणार आहे, ठीक आहे। तर एवढ्या मार्कावर तुम्हाला फिजिकल साठी बोलावलं जाणार आहे, एवढाच कटऑफ या ठिकाणी जाणार आहे फिजिकलचा। ओबीसी कॅटेगरीच्या जर तुम्ही महिला उमेदवार असाल आणि 160 पैकी तुम्हाला जर 82 ते 85च्या आसपास तुम्हाला मार्क असेल तर तुम्हाला फिजिकल साठी बोलावलं जाणार आहे, ग्राउंड साठी तुम्हाला या ठिकाणी बोलावलं जाणार आहे। 82 ते 85च्या आसपास जर मार्क असेल तर फिजिकल साठी बोलावलं जाणार आहे, एवढंच कटऑफ या ठिकाणी ओबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जाणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर एससी कॅटेगरीच्या जर महिला जर उमेदवार असाल तर एससी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कटऑफ आहे 160 पैकी 85
85 ते 87च्या आसपास जर तुम्हाला या ठिकाणी मार्क पडत असेल, ठीक आहे, तर तुम्हाला या ठिकाणी फिजिकलसाठी बोलावलं जाणार आहे, फिजिकलसाठी तुम्ही पास असणार आहे, ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कडाप आहे तर तुम्हाला या ठिकाणी 160 पैकी 80 ते 79च्या आसपास जर तुम्हाला मार्क असेल तर एवढाच कडाप या ठिकाणी फिजिकल जाणार आहे आणि फिजिकलसाठी तुम्हाला बोलावलं जाणार आहे, ठीक आहे. त्याचबरोबर युआर कॅटेगरीचा जर आपण पाहिलं तर युआर कॅटेगरीमध्ये 160 पैकी जो कडाप जाणार आहे महिला उमेदवारांचा युआर कॅटेगरीचा 160 पैकी 85 ते 87च्या आसपास एवढाच कडाप जाणार आहे. एवढे जर मार्क असेल तर फिजिकलमध्ये बोलावलं या ठिकाणी तुम्हाला जाणार आहे, ठीक आहे. तर एवढा महिला उमेदवारांचा कडाप जाणार आहे. आता आपण पुरुष उमेदवारांचा कडाप या ठिकाणी पाहणार आहे. तर पहा, तुम्ही जर एक्स सर्व्हिसमॅन असाल तर एक्स सर्व्हिसमॅनचा जो कडाप आहे हा खूप कमी या ठिकाणी जाते फिजिकलचा. जर तुम्हाला एक्स सर्व्हिसमॅन असाल 160 पैकी 62 जर तुम्हाला मार्क पडले असेल तर तुम्हाला डायरेक्ट फिजिकलसाठी बोलावलं जाणार आहे, ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही जर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जो कडाप आहे तर ईडब्ल्यूएस मध्ये पहा 160 पैकी पुरुष उमेदवारांचा ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जो कडाप जाणार आहे जवळपास 86 ते 88च्या आसपास जर तुम्हाला मार्क असेल तर एवढाच कडाप या ठिकाणी जाणार आहे. फिजिकलला तुम्हाला या ठिकाणी बोलावलं जाणार आहे. त्याचबरोबर तुम्ही ओबीसी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल आणि 160 पैकी तुम्हाला 90 ते 94च्या आसपास जर मार्क पडत असेल तर एवढाच कडाप या ठिकाणी फिजिकलचा जाणार आहे. तुम्हाला 90 ते 94च्या आसपास जर मार्क असेल तर फिजिकलसाठी तुम्हाला या ठिकाणी बोलावलं जाणार आहे, ठीक आहे. त्याचबरोबर एससी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर पुरुष उमेदवार तर यामध्ये 160 पैकी 88 ते 91च्या आसपास जर तुम्हाला मार्क असेल तर तुम्हाला डायरेक्ट फिजिकलसाठी बोलावलं जाणार आहे. फिजिकलसाठी तुम्हाला या ठिकाणी फिजिकलचा कडाप एवढा या ठिकाणी जाणार आहे, एवढा सेफ झोन या ठिकाणी असणार आहे, ठीक आहे. एसटी कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर 160 पैकी एसटी कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा जो कडाप जाणार आहे 80 ते 81च्या आसपास जर तुम्हाला मार्क असेल तर एवढाच कडाप फिजिकलचा जाणार आहे. एसटी कॅटेगरीचा 80 ते 81च्या दरम्यान मार्क असेल तर फिजिकलसाठी तुम्हाला बोलावलं जाणार आहे, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही युआर कॅटेगरीचे असाल तर युआर कॅटेगरीमध्ये तुम्हाला 160 पैकी पुरुष उमेदवारांना जवळपास तुम्हाला 90 ते 95च्या आसपास जर मार्क असेल तर तुमचा एवढाच कडाप या ठिकाणी युआर कॅटेगरीचा जाणार आहे. 90 ते 95च्या आसपास या ठिकाणी युआर कॅटेगरीचा फिजिकलचा जाणार आहे. तर युआर कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांना 90 ते 95च्या आसपास जर मार्क असेल तर फिजिकलसाठी तुम्हाला या ठिकाणी बोलावलं जाणार आहे. तर आता ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क असेल यापेक्षा जर समजा 20-20 मार्क जरी तुम्हाला कमी असेल तर तुम्हाला या ठिकाणी खचून जायचं नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. कारण की नॉर्मलायझेशन मध्ये अजून मार्क वाढायचे आहे. नॉर्मलायझेशन मध्ये 15-15, 20-20 मार्क या ठिकाणी वाढते, एक लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगून देतो. तुम्ही या ठिकाणी ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल आणि तुम्हाला जवळपास या ठिकाणी तुम्हाला 68 मार्क असेल, ठीक आहे, आणि 68 मार्क असेल तुम्हाला 68 ते 70 धरा, ठीक आहे. आणि तुमचे जर 20 जर नॉर्मलायझेशन मध्ये जर मार्क वाढले तर तुम्हाला नक्की त्या ठिकाणी फिजिकल मध्ये बोलावलं जाणार आहे, एक लक्षात ठेवा. तर जास्त चान्सेस त्या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला यापेक्षा मी तुम्हाला कटाप जो सांगितला एवढा जो कटाप सांगितला यापेक्षा जरी 20 मार्क जरी तुम्हाला कमी असेल तर तुम्हाला खचून जायचं नाही, कारण की नॉर्मलायझेशन मध्ये तुमचे 20-20 मार्क या ठिकाणी वाढणार आहे, कारण की पेपर हार्ड होते, ठीक आहे. तर ज्यांची सुद्धा एकदम शिफ्ट हार्ड असेल तर त्यांचे जवळपास 15-15, 20-20 मार्क यावर्षी वाढणार आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला यावर्षी भेटणार आहे, ठीक आहे. कारण की नॉर्मलायझेशन मध्ये कसे असते, आता समजून जा, जर समजा ओबीसी कॅटेगरीचा जो कडापा हा 90 वर लागून आला आणि तुम्हाला जवळपास 70च्या आसपास जर मार्क असेल, ठीक आहे, तर फिजिकलचा कटाप 90च्या आसपास लागून आला आणि तुम्हाला 70 मार्क असेल तर नॉर्मलायझेशन मध्ये एसएससी काय करते, त्या कॅन्डिडेटला सुद्धा म्हणजे त्या फिजिकल पर्यंत पोहोचवते, एक लक्षात ठेवा. तर हा फायदा नॉर्मलायझेशनचा आहे. म्हणजे यामध्ये सगळ्यांना समान जे विद्यार्थी मिळवणं ठेवते एसएससी, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर नॉर्मलायझेशन मध्ये 10, 15, 20 अशा प्रकारे तुमचे मार्क वाढणार आहे. ज्यांना सुद्धा या कटापपेक्षा 20 मार्क जरी कमी असेल महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना तर आपली फिजिकलची तयारी या ठिकाणी चालू ठेवा, ठीक आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी. तसं थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.